श्री स्वामी समर्थ. मीन राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक अडचणी कमी होऊन स्थिरता येईल का? प्रेम, कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रह तुमच्या बाजूने असतील का? चला तर जाणून घेऊया मीन राशीसाठी हा काळ कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी भावनिक अनुभव, नवीन संधी आणि आत्मचिंतन घेऊन येणारा ठरणार आहे. या पंधरवड्यात अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेल्या चिंता हळूहळू कमी होतील आणि आयुष्याबद्दल सकारात्मक विचार निर्माण होतील. काही अनपेक्षित घटना तुमच्या आयुष्यात नवीन वळण देऊ शकतात. ग्रहांची स्थिती सूचित करते की हा काळ मेहनत आणि संयम यांची परीक्षा घेणारा असला तरी त्यातूनच यशाचे नवीन मार्ग तयार होतील. करिअर, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सर्व क्षेत्रांत काही महत्त्वाचे बदल जाणवतील. काही लोकांना जुन्या समस्यांमधून दिलासा मिळेल तर काहींना नवीन संधीमुळे आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल. या काळात तुमचा भावनिक आणि मदतीचा स्वभाव लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. मात्र प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हा पंधरवडा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणि मानसिक समाधान घेऊन येण्याची शक्यता दर्शवत आहे. करिअर आणि व्यवसाय. हा पंधरवडा करिअरच्या दृष्टीने सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. काही लोकांना बढती किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन व्यवहार आणि आर्थिक लाभ घेऊन येणारा आहे. मार्केटिंग, कला, शिक्षण आणि ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. तुमच्या मेहनतीमुळे आणि शांत स्वभावामुळे अनेक अडचणी दूर होतील. काही जुनी रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा काळ संमिश्र असला तरी शेवटी लाभदायक ठरेल. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घर, प्रवास किंवा कुटुंबाशी संबंधित बाबींवर पैसे खर्च होऊ शकतात. तरीही उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याचे संकेत आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. मित्रांच्या सांगण्यावरून कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करू नका. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल और मनाला समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ भावनिक आणि आनंददायी ठरणार आहे. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही गैरसमज दूर होतील आणि नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. विवाहित लोकांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जुन्या प्रेमसंबंधांबाबत मनात पुन्हा भावना जागृत होऊ शकतात. तुमचा भावनिक स्वभाव काही वेळा तुम्हाला दुखावू शकतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे टाळा. विश्वास आणि संयम ठेवला तर नाते अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते. मोठ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. काही जुने गैरसमज दूर होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात कुटुंबाची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल आणि मनातील चिंता कमी होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थकवा, झोपेची समस्या किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. योग, ध्यान किंवा सकाळी चालण्याची सवय लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना काळजी घ्या. या काळात मन जास्त संवेदनशील राहू शकते, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवणे आणि स्वतःला शांत ठेवणे महत्त्वाचे ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा प्रशिक्षणाची संधी मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालवणे टाळा. आत्मविश्वास आणि सातत्य यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. सामाजिक आणि मानसिक स्थिती. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. लोक तुमच्या शांत आणि मदतीच्या स्वभावाने प्रभावित होतील. काही नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. मनात अनेक नवीन योजना तयार होतील. काही जुन्या आठवणी मनाला भावुक करू शकतात. मात्र हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. उपाय. दररोज ओ नमो नारायणाय या मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा
आणि भगवान विष्णूची पूजा करा. गरजूंना मदत केल्याने मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण हा पंधरवडा मीन राशीसाठी सकारात्मक बदल आणि भावनिक समाधान घेऊन येणारा आहे. करिअर, पैसा आणि नातेसंबंध या क्षेत्रांत हळूहळू सुधारणा दिसून येईल. काही अडचणी आल्या तरी तुमचा शांत आणि संयमी स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत घेतली तर हा काळ तुमच्यासाठी प्रगती, आनंद आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. हा पंधरवडा मीन राशीसाठी आशावादी विचार, भावनिक स्थैर्य आणि नव्या संधी घेऊन येणारा ठरेल. काही जुने प्रश्न हळूहळू सुटताना दिसतील आणि मनावरील ताण कमी होईल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात घेतलेले प्रयत्न योग्य दिशेने पुढे जातील. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल तर कुटुंबाची साथ मानसिक आधार देईल. काही अनपेक्षित घडामोडी सुरुवातीला गोंधळ निर्माण करतील, पण शेवटी त्यातूनच चांगला मार्ग सापडेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार, संयम आणि शांत स्वभाव यांच्या जोरावर हा पंधरवडा तुमच्यासाठी प्रगती, आनंद आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. धन्यवाद.